नमस्कार मैत्रिणींनो, शारदाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा पापड चटणी। भाजी करायचं कंटाळा आला किंवा भाजीला काही नसेल तर आपण ही झटपट बनवू शकतो। ही अशी कांदा पापड चटणी चटपट व झटपटीत होणारी आहे। तर चला तर मग बघूया यासाठी लागणारे साहित्य। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरे, लाल मिरची पूड, हळद, टोमॅटो। मी एक इथे बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 3 ते 4 हे पापड आपले। हे पापड मी इथे भाजून घेतलेले आहे, 4 ते 5 आपण 3 ते 4 पापड घ्यायचे आहे आणि याला आपण बारीक चुरा करायचा। जास्त चुरा करायचा नाहीये, थोडेसे चुरा करायचे। अशा प्रकारे जास्त बारीकही नाही करायचे आपल्याला, अशा प्रकारे आपण चुरा करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। त्यानंतर तेल आपलं तापले आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। जिरे गरम झाल्यावर त्यामध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या चांगले परतू द्यावे। त्यानंतर आपण कांदा घालून घेऊया। कांदा ही चांगला आपण परतून घेणार आहोत। थोडासा कांदा परतल्यावर आपण त्यामध्ये मी एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो पण चांगला परतून घेऊया। मी हे मंद गॅसवरच परतून घेत आहे। तुम्ही ही झटपट होणारी रेसिपी आहे। जर आपल्याला एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा जर आला तर आपण एक साइड डिश म्हणून बनवू शकतो, मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे, थोडीशी किंचितशी हळद, कोथिंबीर, हे मिश्रण आपण परतून घेऊया चांगले। यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे, कारण की आपल्या पापडामध्ये पण मीठ असतं, तर त्यामुळे जास्त प्रमाणात मीठ टाकायचे नाही। आणि मीठ टाकून परत परतून घेऊया आणि गॅस बंद करूया। मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे। गॅस बंद केल्यावर हा पापडचा चुरा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व एकजीव करून घेऊया। अशी चटपटीत व खमंग अशी चटणी, पापडाची चटणी तयार झालेली आहे। आता ही डिश मध्ये मी सर्व करून घेते। तर तयार आहे आपली ही चटपटीत व खमंग अशी कांदा पापड चटणी। आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं चटपटीत खावं वाटतं। तर आपण ही झटपट होणारी आणि ताबडतोब लवकरात लवकर करू शकतो ही अशी कांदा पापड चटणी। आपण ही चपाती सोबत खाऊ शकतो आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।